पुढची बातमी आपण बघूया। देवेंद्र फडणवीस केंद्रात गेलेच तर मंत्री म्हणून राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळेकडे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात असा मोठा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी केलाय। विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांनंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात, सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत असंही संजय राऊतांनी म्हणत बावनकुळेंवरती स्तुतिसुमनं उधळली आहेत। तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, गिरीश महाजनांचा रेकॉर्ड खराब आहे, त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100% बावनकुळेंचा विचार होईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात, सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन। मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल, मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा। 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या, अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत। सगळे अधिकार मला वाटतं राऊतांना दिलेले आहेत आमच्या पक्षाचे। मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहेत। मला वाटतं राऊतच सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, CM कोणाला नाव कोणाचं घेत आहेत, बावनकुळेचं घेत आहेत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत, पण राऊतांना हे अधिकार दिलेले आहेत पक्षाने, मला असं वाटतं। त्यामुळे राऊतांना शुभेच्छा, त्यांना मला भेटावं लागेल जरा असं वाटतंय। त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे। त्यांना या संदर्भातही म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। तर संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली नाही। त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहीत नाही। त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही। बावनकुळे साहेब मुख्यमंत्री होणार अशा भविष्यवाणी आता संजय राऊत सांगायला लागलेत। पण संजय राऊत एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही। आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। बावनकुळे साहेबांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून आभार, कारण असे मंत्री आमच्याकडे आहेत जी लोकांची कामं करतात। तुमच्याकडे मात्र असा एकही मंत्री नव्हता, हे तुम्ही एकदा तुमच्या वक्तव्यातनं सिद्ध केले। दरम्यान देवाभाऊंनी दिल्लीतील सूत्र हाती घ्यावीत असं बच्चू कडू यांनी वक्तव्य केल्यानंतर दरेकरांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय।
मला वाटते देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत. त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकनाथराव शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी तुम्ही अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे. तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं काहीच गैर नाही. पण तुम्ही आमच्या पक्षात काय व्हावं, देवेंद्र फडणवीसांनी कुठे जावं, कुठे राहावं, ना तुमची उंची आहे, ना तुमचा अधिकार आहे, ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे. त्याच्यामुळं आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं. तर ऑपरेशन टायगर दरम्यानचा 17 जूनचा फोटो आता समोर आलाय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटून वेगळा गट स्थापन केल्याचं पत्र देण्यात आलेलं होतं. 17 जूनचा हा फोटो असल्याची माहिती आता समोर येते आणि या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक हे उपस्थित दिसत आहेत. तर हा 17 जूनचा फोटो आहे. ऑपरेशन टायगर दरम्यानचा हा फोटो आहे. 17 जूनला फोटो काढलेला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटतानाचा वेगळा गट जेव्हा स्थापन केला, पत्र दिलं तेव्हाचा फोटो आहे. 17 जूनचा फोटो असल्याची माहिती सध्या समोर आली आणि या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आहेत, प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित दिसत आहेत. ओम बिर्लांसोबत शिवसेना खासदारांचा फोटो आता समोर आलेला आपण बघतोय. ऑपरेशन टायगरचा फोटो आपल्या समोर आहे. 17 जूनला फोटो काढलेला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटून वेगळा गट स्थापन केल्याचं पत्र देण्यात आलं आणि त्यावेळेला 17 जूनला फोटो काढला असल्याची माहिती आहे. या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे सुद्धा उपस्थित आहेत. दरम्यान बंडखोर खासदारांचा फोटो समोर आल्यानंतर संजय राऊतांनी एक्सवरती पोस्ट करत खोचक प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पोस्टमध्ये ते काय म्हणतात आपण बघूया. गद्दार प्रकट दिन आणि निर्लज्ज असा उल्लेख या ट्विटमध्ये केलेला आहे. तर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आणि यावरती एकनाथ शिंदेंनी सूचक टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तसंच टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं अशी घणाघाती टीका केली आहे. टोला लगावलाय त्यांनी. अठरा जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत. राम मंदिर लुटीच्या प्रकरणामध्ये जो देशात असंतोष आहे, आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाहीत. आजही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये आहेत. त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केलेली आहे आणि म्हणून शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला. दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील 18 जुलै 4:30 वाजता. त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. देवेंद्र फडणवीस देतील. आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं. बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर
अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे. आणि यांनी हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, आता रामरक्षा. बरं आहे, चांगलं आहे.